आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। असं का करतायत पोलीस? काहीच कोऑपरेट करत नाहीत, काही धड सांगत नाहीयेत। त्यांचे काही प्रोटोकॉल्स आहेत ना। नाही पण काका हो, मी फक्त फोन ट्रेस करायला सांगते, बाकी काही नाही ना। त्यांनी प्रयत्न केला होता शिवा, पण तो फोन एआयच्या मदतीने केलेला आहे, त्यामुळे त्याचं लोकेशनही ट्रेस होत नाहीये आणि तो कुठून केला होता हेही कळत नाहीये। पण नक्की काय झालंय ते कळलंय का? हे बघ वहिनी, घाबरून जाऊ नकोस, पण आशू विरुद्ध केस खूप स्ट्रॉंग आहे आणि पुरावे सुद्धा। अहो सर, तुम्ही तर आशूला ओळखता ना। अहो तो असं का करेल? तुम्ही उलट तपासणी तरी सुरू करा, म्हणजे सगळं सापडेल ना। अहो मॅडम, तुम्हाला कळत कसं नाहीये? आशूच्या ब्लड मध्ये अल्कोहोल सापडला आहे आणि त्याच्या नाकामध्ये जी स्किन सापडली आहे तीही अंजलीचीच आहे। सध्या तरी खूप स्ट्रॉंग पुरावे आहेत त्याच्या विरुद्ध आणि हे सगळं त्यांनीच केलंय याचा पुरावाही आहे। अहो पण सर, तो एवढं म्हणतोय की त्याला काहीच आठवत नाही, तर तुम्ही त्याचं निदान ऐकून तरी घ्या ना, काय होतंय त्याला। हे बघा मॅडम, मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, ह्या सगळ्याचा पुरावा लागतो आणि पुराव्यावरच चालतं सगळं काय। आणि ही केस जर कोर्टात गेली ना तर आशूला शिक्षा होणारच। बापरे, आता हे बघ ऐक, तू काळजी करू नकोस, मी एका मोठ्या वकिलाशी बोललोय, भाऊंचं पण बोलणं झालंय त्याच्याशी। उद्या जर कोर्टात केस उभी राहिली तर तो लढेल आपल्या बाजूने। पण कोर्टात केस जाण्याच्या आधीच सौक्षमोक्ष लागला पाहिजे। फोन करतोय ना तो सापडला पाहिजे, ते झालं ना तर सगळंच सापडेल। मला असं वाटतंय, म्हणजे तुम्हाला कोणाला पटणार नाहीच, पण आपण आशूवर एवढ्या मोठ्या डीलची जबाबदारी द्यायला नको होती। एक मिनिट ताई, तो सगळं बरोबर करत होता, त्याची काहीही चूक नाहीये, सगळं व्यवस्थित हँडल करत होता तो। ऑब्व्हियसली डीलचं काम पण पूर्ण होत आलं होतं। हो ना, मलाही म्हणला होता प्रेस कॉन्फरन्स मध्ये अनाउन्समेंट करणार आहे म्हणून, मध्येच कोणीतरी विष कालवलंय। मला वाटलंच होतं तुम्ही हेच म्हणाल, पण भाऊ किंवा काकाने हे हँडल केलं असतं ना तर परिस्थिती अशी नसती। आणि सुहास आणि मी जर हे केलं असतं तर तुम्ही आम्हाला किती ऐकवलं असतं, पण आशूला तुम्ही कोणीच काहीच बोलत नाहीयेत का? तर वंशाचा दिवा आहे तुमचा, वारस आहे, लाडका आहे ना। कीर्ती, जा तू तुझ्या रूम मध्ये जा, तुला चांगलं बोलता येत नाही ना? मी काही चुकीचं बोलत नाहीये। काय कीर्ती, ऐक ऐक, चल अरे पण हे काहीच बोलत नाहीये त्याला। मी बोल। मी सांगतोय तसं बोलत जा। ओके। माझ्यावर खूप अन्याय झालाय, मला जीव द्यावासा वाटतोय। माझ्यावर खूप मोठा अन्याय झालाय आणि मला जीव द्यावासा वाटतो। जर लवकरात लवकर मला न्याय नाही मिळाला तर मला ते करावं लागेल। हा, खोटं वाटतंय जरा खरं वाटू दे आणि लक्षात ठेव, सतत त्या आशुतोष देसाईचं नाव घेत राहा। आशुतोष देसाई हे नाव आहे त्या माणसाचं, जगणं मुश्किल केलंय। त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आहे, या गोष्टीसाठी मी न्याय मागतेय। मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे यामध्ये। आता मस्त झालाय व्हिडिओ, सोशल मीडियावरती व्हायरल करून टाक। आशुतोष देसाईची ना मोठी बदनामी झाली पाहिजे, जगाला तोंड दाखवायच्या लायकीचा नाही राहिला पाहिजे तो। डन, ते सगळं ठीक आहे, पण माझे पैसे कधी मिळणार आहेत? काळजी करू नकोस, रात्री तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर होतील पैसे। ठीक। मी काय म्हणतो शिवा, भाऊ आणि काका म्हणत होते तसं आपलं बिझनेस मध्ये कोणी दुश्मन आहे का, म्हणजे कोणाचा आपल्याशी वाकडा आहे का जो हे करू शकतो, याची चौकशी करूया ना। बरोबर बोलते शिवा, ते मागं नाही का ज्यांनी भाऊला किडनॅप केलं होतं, काय नाव पाहिजे त्याचं? राणे। हा, राणे, तो तर नाही याच्या मागं? नाही अरे, माझ्या पण डोक्यात आलं होतं, पण तो जेलमध्येच आहे अजून। मग कोण असेल तेच तर कळत नाहीये ना, पण मला ना त्या मुलीमध्येच काहीतरी गडबड वाटते। ए भाई, तिचं सोशल मीडियावर अकाउंट असेल ना, ते चेक करू। आहे ना,
नाव अंजलीच आहे त्यात. मी चेक पण असं काही मिळालं नाही मला. पण आहे, गडबड तर आहे काहीतरी. ही पोरगी ना कन्फर्म पैशांसाठीच करते सगळं. तिच्या मागे कोणतरी असणार. मलाही तेच वाटतंय. पण काहीतरी क्लू मिळाला पाहिजे. हा पण म्हणजे पोलीस काय बोलले ते तपास करताय ना? हो, पोलीस म्हणालेत की नंबर ट्रेस करतील. पण गडबड तर आहे रे. काय सगळे पुरावे आशूच्या विरोधात आहेत. काही करता येत नाहीये. शिवा तू टेन्शन नको घेऊ. आम्ही व्यवस्थित विचारतो लोकांना, काहीतरी माहिती मिळेल. ए भाई हे बघा. काय माझ्यावर खूप मोठा अन्याय झालाय आणि मला जीव द्यावासा वाटतोय. जर लवकरात लवकर मला न्याय नाही मिळाला तर मला तेच करावं लागेल. काय मुलगी आहे रे? शिवा त्या मुलीने स्वतःचं बरं वाईट करून घेतलं तर संपलं ना माझ्यासाठी सगळं. आशू, काहीही संपलेलं नाही. आणि 100% ती मुलगी काही स्वतःचं बरं वाईट करून घेणार नाही. म्हणजे अरे म्हणजे ती फक्त प्रेशर टाकायला हे सगळं करते. पण का? मी काय केलंय? अगं माझं काय चुकलंय? तुझं काही चुकलेलं नाहीये आशू, खरंच. मग पण आशू ऐक ना, हे बघ, त्या दिवशी त्या रात्री का जे काही घडलं असेल ना, का छोट्यातली छोटी गोष्ट आठवून बघ ना. आपल्याला थोडं जरी काही आठवलं ना तर खूप मदत होईल. अरे तू मला जेवढं सांगितलं तेवढंच आठवतंय मला. मी पडलो होतो तिथे आणि मी झोपलो होतो कदाचित. मला इतकी गाढ झोप लागली होती, का बेशुद्ध होतो मी. मला काही एक मिनिट तेच ती झोप का लागली? कशामुळे लागली? तू काही प्यायलं होतंस का? विस्की प्यायलो होतो. पण आता विस्कीत अधूनमधून पितच असतो मी. मग त्यांनी काही चढतेच असं नाहीये किंवा काहीच होत नाही बऱ्याचदा. आणि त्या दिवशी तर आपण अख्खी वाईनची बाटली पिली. काय मी बेशुद्ध पडलो होतो? मग तू काही असं खाल्लं होतंस का? काहीतरी तर आठव. नाही, मी काही खाल्लंही नव्हतं शिवा. काहीच नाही. मी काय यार. ठीक आहे आशू. आता मलाच काहीतरी करावं लागेल. पोलिसांच्या भरोशावर राहून नाही चालणार. आशुतोष देसाई हे नाव आहे त्या माणसाचं. त्याने माझ्यावर जबरदस्ती केली आहे. शिवा, आशू उठला का ग? कसा आहे तो? हो, उठला तो. त्याचा तापही गेलाय आता. पण या सगळ्याचं खूप टेन्शन घेतलंय त्याने.